नमस्कार मंडळी. तुमच्या एवढ्या छान छान कमेंट ऐकून किंवा वाचून खूप छान वाटतं. कारण तुमच्या बरोबर तुम्ही तुमच्या नवऱ्या लोकांचं सुद्धा वजन कमी केलेलं आहे. मिस्टरांचं वजन कमी झालं असं सुद्धा तुमच्या कमेंट आलेल्या आहेत. म्हणजे ते तुम्ही त्यांना सांगितलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही अशी कमेंट केलेली आहे. तर छान वाटतंय. तर आज मी तुम्हाला एक वेट लॉस पावडर सांगणार आहे. वेट लॉस पावडर म्हणजे त्याला एक नाव पडलेलं आहे. लोकांनी नाव पाडलेलं आहे. वेट लॉस पावडर म्हणजे असं नाही की घेतली आणि जादू झाली आणि वजन कमी झालं, नाही. आता ही वेट लॉस पावडर मी घेतलेली आहे. तुम्हाला माहित आहे वेट लॉस पावडर मी सुद्धा घेतलेली आहे. पण आज त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा आपण इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, ज्याच्यामुळं की वजन कमी होईल म्हणजे मदत होईल. आता मी तुम्हाला सांगते, एक बॉल असतो, एक फुटबॉल असतो आणि एक फुगा असतो. बरोबर? बॉल पण एवढाच आहे, फुगा पण एवढाच आहे किंवा छोटासा बॉल आहे एवढासा आणि फुगा एवढा मोठा आहे. पण त्या बॉलला वजन असतं, फुग्याला वजन नसतं. तसं आपलं होतंय. आपल्या अंगामध्ये ताकद नाहीये, पण आपण एवढं दिसतोय असं वाटतं आपलं वजन वाढलेलं आहे. तो जो सूज आहे अंगावर, ते जे आपण म्हणतो ना अंगावरची सूज किंवा जे फोपसेपणा आमच्याकडे म्हणतात, तो कमी करायचा आहे. म्हणजे तुमचं वजन काट्यावर किती दिसते ना, पण तुमची बांधा जो आहे तो सडपातळ दिसला पाहिजे. हेच महत्वाचं आहे. कारण आपण काय करतो, आपण आपण आपल्या शरीरावर लक्ष नाही देत. आपण वजन काट्यावर लक्ष देतो, की वजन काट्यावर वजन कमी का होत नाहीये? वजन काट्यावर वजन का कमी होत नाही? तुम्हाला पण माहीत असेल, की शरीराचं वजन जे आहे ते आपल्या हाडांचं वजन सुद्धा तिथं. एखादा व्यक्ती एवढा-एवढासा दिसतो, पण त्याचं वजन चांगलं असतं. त्याचं वजन 50, 55, 60 किलो असतं, पण एवढं-एवढंसं दिसतो. आणि एखादी बाई अशी वाटते, की बाई किती आहे, तिचं वजन नसतं, पण ती मोठी दिसत असते, तसं असतं. तर मी तुम्हाला वेट लॉस पावडर सांगणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते, ज्यांचं ज्यांना बाळ झालेलं आहे, फीडिंग मदर्स आहेत, प्रेग्नंट लेडीज आहेत, त्यांनी ह्याच्या नादाला आत्ताच लागू नका. माझी मुलगी जेव्हा 4 वर्षाची झाली, तेव्हा मी वजन कमी करायला सुरुवात केली आणि 18 किलो वजन कमी केलं. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही 4 वर्षाची मुलगी झाल्यानंतरच करावं वजन कमी करायला. मला तसं जसा टाईम मिळाला तसं मी वजन कमी केलं. पण दूध सोडवल्यानंतर वजन कमी करायला काही हरकत नाही. मी कोणी डॉक्टर नाहीये, डायटिशियन नाहीये, की तुम्हाला सांगणार, तुम्ही ऐकणार. मी जे आहे ते मी माझे अनुभव शेअर करत असते. त्यामुळे तुम्हाला जर वाटलं, आवडलं तर तुम्ही त्या गोष्टीवर सर्च करा आणि मग सुरुवात करा. कारण मी सुद्धा त्या गोष्टी सर्च करूनच आलेले असते तुमच्याकडं. फक्त मी ज्या अनुभवल्यात ते तुम्हाला सांगत असते. मी तुम्हाला वेट लॉसची पावडर सांगणार आहे आता. तर 1 मिनिट. आता आपण जे काय आता भाजणार आहे ना, सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की त्याच्यामध्ये मॉइश्चर अजिबात राहिलं नाही पाहिजे. म्हणजे एकतर गरम गरम ते डब्यामध्ये भरायचं नाहीये किंवा गरम गरम दळायचं नाहीये, बारीक करायचं नाहीये. त्यामुळे तर सुरुवातीला मी इथं तवा गरम करायला ठेवलाय किंवा कढई. आता याच्यामध्ये 2 चमचे जिरे टाकले. ज्याला पचनाचा त्रास आहे, बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं छान ह्या जिऱ्यामुळे, शरीरावर जी सूज आहे ती कमी होते. आता तुम्हाला माहिती आहे ओवा, ओवा 2 चमचे घेतलेला आहेत पचनासाठी, बुद्धकोष्ठता किंवा शरीरामध्ये जे आपल्याला जड जड वाटतं पोटामध्ये ते हलकं वाटतं ओवा खाल्ल्यानंतर, त्यामुळे आपण नॉर्मली पण ओवा खातो. आता याच्यामध्ये 2 चमचे बडीशेप. बडीशेप ना शरीराला थंड ठेवते. ही साधी कच्ची बडीशेप आहे बरं का. तर शरीराला थंड ठेवण्याचं काम आहे ती बडीशेप करते. त्यामुळे 2 चमचे बडीशेप घ्यायची. त्याच्यात सगळ्यात महत्वाची जी गोष्ट टाकायची आहे आपल्याला ती तुम्हाला सांगते, दालचिनी. दालचिनीमुळं जे वेट लॉसची प्रक्रिया आहे ती फास्ट सुरू होते. तुम्ही पण बघितलं असेल, सिनेमन कॉफी, सिनेमन टी हे ऐकलं असेल तुम्ही. नसेल तर तुम्ही सर्च करा की काय फायदा होतो ह्या दालचिनीमुळे. आणि हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आता याच्यामध्ये चौथा इन्ग्रेडियंट ऍड करायचा, तो करपू शकतो. मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचा म्हणजे बेस्ट रोल त्याच्यामध्ये आहे. याच्या आधी मी वापरलं नव्हतं, पण मी अभ्यास केला असता मला कळालं. तर त्याच्यामुळं काय होतं माहितीये का, आपलं शरीर जे पाणी धरून ठेवतं साखरेमुळे, तुम्हाला माहितीये साखर आणि मिठामुळेच पाणी धरून ठेवलं जातं. ते जे आहे शरीरामध्ये फोपसेपणा येतो ना, आपण म्हणतो स्थूलपणा किंवा जडपणा नाही म्हणू शकत, असं शरीर फुगल्यासारखं दिसतं ना, ते याच्यामुळं कमी होतं, या धन्यामुळं. हे धने टाकायला विसरू नका. आता हे आपल्याला आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायचे, बारीक गॅसवर मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे. लक्षात घ्यायचे मॉइश्चर जर त्याच्यातलं गेलं आणि त्याची पावडर करून ठेवली तर ठीक आहे, नाहीतर त्याला बुरशी वगैरे लागू शकते. त्यामुळे थंड झाल्याशिवाय बारीक करायचं नाहीये. आता करत करतच माझ्या डोक्यात असं आलंय की मी यावेळेला ह्याची पावडर बनवतच नाहीये.
कारण तुम्हाला दुसरा ऑप्शन सांगते, जर पावडर प्यायचं लक्षात राहत नसेल तर बेस्ट ऑप्शन काय करायचं, ह्याला छान आपल्याला आधी भाजून घेऊया आणि भाजल्यानंतर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पावडर करा. आता ही पावडर घ्यायची कशी हा सगळ्यांना प्रश्न पडतो. मी तुम्हाला सांगते, असं वेगळं काय करायची गरज नाही. तुम्ही थंड पाण्यामध्ये पण घेऊ शकता, गरम पाण्यामध्ये पण घेऊ शकता, नुसती चावून पावडर पण खाऊ शकता आणि त्याच्यावर पण 1 ग्लास पाणी पिऊ शकता. त्याच्यानंतर हे असंच ठेवू शकता तुम्ही. हे जे आहे आपण हे बनवलेलं भाजलेलं मी यावेळी असंच ठेवणार आहे. तुम्ही पावडरही बनवू शकता. हे असंच ठेवायचे आणि रोज सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगते. एकतर तुम्ही पावडर पिऊ शकता. प्रत्येक जेवणानंतर नाही घेतली तरी दिवसातून 1 चमचा, 1 चमच्याच्या वर घ्यायचं नाही. अर्धा चमचा घेतली तर चालेल. अर्धा ते 1 चमचा जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने. किंवा दुसरा ऑप्शन, हे जे आपण सगळं भाजलेलं आहे ना, आता भाजून झालेलं आहे माझं, त्याला जास्त करपू नाही तेच. थंड झाल्याशिवाय याला बारीक करायचं नाही मिक्सरवर. ही जी ह्यातला 1 चमचा रात्रीचा चमच्यामध्ये 1 चमचा 1 चमचा घ्यायचंय हे आणि रात्री भिजत ठेवायचे पाण्यात आणि सकाळी त्याचं पाणी प्यायचंय. बेस्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणतं डिटॉक्स वॉटर वेगळं घेण्याची गरज नाही. रात्रीचं काय भिजत ठेवायची गरज नाही, लक्षात ठेवायची गरज नाही. हे एका डब्यात काढून ठेवायचं आणि रात्रीचं भिजत ठेवायचं. कारण या वेळेला मी पावडर बनवणार नाहीये. कारण खूप वेळा पावडर भरपूर बनवून पिलेली आहे. वेट लॉस झालेला आहे. आता वेट लॉसची मला गरज नाही. माझ्या उंचीप्रमाणे माझं वजन आलेलं आहे. पण तुम्हाला एक सपोर्ट मिळावा म्हणून मी तुमच्याबरोबर आधीमध्ये घेत असते बॉडी मेंटेन राहावे म्हणून. बाकी काही नाही. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर हेअर केअर टिप्स, स्किन रुटीन माझं सगळं तुम्ही जे म्हणाल त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते. तुम्ही म्हणला सायटिकाचं सांग, मी सायटिकाचं सांगेल. मलाही आवडतं तुम्ही जे सांगाल त्या विषयावर व्हिडिओ बनवायला. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. असं काही कंपल्शन नाही आहे सबस्क्राईब करायला. आवडला तर सबस्क्राईब करा. तुम्हाला शेवटी आवडणं गरजेचं आहे, माझं काही नाही. आणि जे नवीन असतील आपले चॅनलला, त्यांनी कमेंट करा की कुणाला वेट लॉस करायचं आहे, कोण खचलेलं आहे, नाही का, असतात कुणाकुणाचे काय काय प्रश्न. तर ते कमेंट करा. ज्याचं वजन कमी झालेलं आहे त्यांनी पण कमेंट करा. आता ज्यांची कमेंट आहेत त्यांची कमेंट सुरुवातीला लक्षात राहिलं तर मी लावते. तर आठवणीने नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.